तर मित्रांनो, मागील ब्लॉगमध्ये आपण तुळजापूरचे दर्शन घेऊन आज आपण निघालो आता गोव्यासाठी। तर चला, रस्त्यामध्ये काय काय आणि कसे कसे नजारे दिसतील आपण बघूया। चला सुरू करूया आपल्या सेकंड ब्लॉगला। आपण इथून जाताना खूप छान मस्तपैकी आपल्याला पवनचक्क्या वगैरे बघायला मिळतील। हायवेवरनच खूप छान असे नजारे आहेत आणि हायवे पण खूप मस्त सुपरफास्ट आहे। आणि हायवेवरील काही भाग कोकणामध्ये येत असल्यामुळे इकडे फार छान असे नारळाचे झाडं वगैरे मस्त बघायला मिळतील आपल्याला। म्हणजे निसर्गाचा एक चांगलाच अनुभव येणार आपल्याला इथे। तर मित्रांनो, आता आम्ही गोवा जवळपास आम्हाला 70 किलोमीटर आहे इथनं आणि मधामध्ये एक स्पॉट पडला आहे। खूप मस्त सनसेट पण दिसून राहिला आहे। मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते बघा। आता आपण जिथे थांबलोय त्या पॉईंटचे नाव आहे तिलारी नगर व्हॅली पॉईंट। हे आपल्याला गोव्यापासून जवळपास 70 किलोमीटर आधीच पॉईंट पडला आहे हा। इथे खूप छान असं मस्त आम्हाला सनसेट पण बघायला मिळाला आहे। चारही बाजूने जंगलाने वेढलेला असल्यामुळे इथलं वातावरण पण खूप मस्त आहे। या पॉईंटवरती खूप छान मस्त असं मजा येऊन राहिली आम्हाला। आणि चला, इथून आता समोर आपल्याला घाटाची सुरुवात होणार आहे। तर त्याच्यामुळे खूप आरामशीर आपल्याला जावं लागेल। हा घाट आपल्याला तिलारी नगर पॉईंटपासनं जवळपास 7 ते 8 किलोमीटर पडेल आणि या घाटाने आपल्याला खूप सावकाशपणे जायचं आहे, कारण रिस्क घ्यायची नाही बिलकुल। खूप खतरनाक घाट आहे हा। आपल्या भारतातील सर्वात खतरनाक घाटांपैकी एक घाट हा पण आहे। या घाटाची गिनती होते त्या खतरनाक घाटांमध्ये। दोनागाव घाट असे या घाटाचे नाव आहे आणि याला रामघाट म्हणून पण ओळखले जाते। तसेच हा खतरनाक घाट असल्यामुळे याला मौत का कुवा सुद्धा म्हणतात। एक प्रकारचा हा मौत का कुवा असा घाट आहे, कारण इथे भरपूर ॲक्सिडेंट होतात। आम्ही तिलारी नगर पॉईंटवरनं खाली उतरताना इथे आधीच लिहिलेलं होतं, या घाटावरती आखरी 6 महिन्यामध्ये जवळपास 100च्या वर ॲक्सिडेंट झालेले आहेत। तर तुम्ही विचार करू शकता की हा किती खतरनाक घाट आहे। त्याच्यामुळे या रोडने सावकाश गेलेलंच बरं। आणि हा घाट चारही बाजूने जंगलाने वेढलेला असल्यामुळे इथे आपल्याला वन्य प्राण्यांचे पण दर्शन होऊ शकतात। इथे या अभयारण्यामध्ये हत्तीचे प्रमाण खूप जास्त आहे। त्यामुळे काही लोक इथले म्हणतात की आम्हाला हत्ती पण रस्त्याने ओलांडू शकतो।
आता कोणत्याही वन्यप्राण्याचे काही दर्शन झाले नाही, बट घाटावरनं येताना खूप थरारक असा एक वेगळाच अनुभव आला आहे. आता आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो आहे. इथे आम्ही बीचपासनं जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरवर अंतरावरच एक म्हणजे घरगुती हॉटेल होतं. तिथे रूम केली आम्ही. 1250 रुपये असा आम्हाला रूमचा रेंट पडला आहे चौघांमध्ये. फार म्हणजे असं महागात काही असं पडलं नाही तिथे, छान परवडणारच आहे. हॅलो मित्रांनो, तर आम्ही इथे 9-9:30च्या दरम्यान पोचलो आहे गोवामध्ये. आणि आल्यानंतर कसं खूप थकवा पण होता, त्याच्यामुळे कुठे फिरायला वगैरे गेलो नाही. सर्वात पहिले आम्ही इथे म्हणजे एक छानपैकी रूम केली आहे. छान अशी व्यवस्थित रूम मिळाली आम्हाला, ते पण वाजवी रेटमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर वगैरे जाऊन जेवण वगैरे करून आलो छानपैकी मस्त. आता सर्वांची झोपायची तयारी चालू आहे. एक दोघे झोपले पण आहेत आणि मी बसलो आहे आता बाहेर थोडा रिलॅक्स होत, कारण खूप छान असं वातावरण आहे इकडे बघा. खूप मस्त ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्यामुळे थोडं बाहेर बसलो आहे आता मी रिलॅक्स होत. आणि सकाळला मग चालू आहे आमचं प्लॅनिंग, आता कसं करायचं काय करायचं ते. तर आता थोडा रेस्ट करून घेऊया आणि सकाळला मग बघू कुठे फिरायचं काय फिरायचं ते, तसं मी तुम्हाला दाखवणारच. चला तर मग आजच्यासाठी गुड नाईट, भेटू उद्या सकाळी मॉर्निंगला.